हर हर महादेव. तर आज आहे शिवरात्री. शिवरात्रीच्या दिवशी छान अशी बर्ड आली होती आणि तिला आम्ही पिंजऱ्यामध्ये कैद केलं होतं आणि एवढी छान दिसत होती. याच्या आधी तर मी कधी पाळलेल्या नाहीत आणि खूप मला आनंद होत होता आणि दुर्वासुद्धा खूप खुश झाली होती. सकाळीच आणली होती तिला. नंतर देवपूजा वगैरे अशी छान करून घेतली, देवाला नमस्कार केला. दुर्वा मॅडम तर काय आताशी कुठल्या होत्या, आणखीन तर त्यांना चिव दाखवायची राहिली. मग तर काय बाबा खुशच होणार आमच्या मॅडम, एवढ्या जाम खुश झाल्या होत्या की बस. नंतर सर्व आवरलं आणि आम्ही गेलो होतो कंकालेश्वरमध्ये. तर दुर्वाला काय घ्यायचं आहे आधी डिसाईड करत होतो आणि आई आणखीन यायच्या राहिल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही खेळणी बघत थांबलो होतो. मग नंतर आई वगैरे आले, आम्ही सर्वजण गेलो होतो. पाया वगैरे पडले, दर्शन करून लगेच आलो. खूप ऊन झालं होतं रे बाबा. दुर्वाला तर काय पुढं बघा कधी बसायला भेटतं याची चिंता असते. तर दुर्वा आल्या आल्या शाबू खायचं काम करत होती आणि इकडं तिला खाली सोडून आले. मी सुद्धा इकडं TV बघत मस्त बनाना खाऊन घेत होते. आज काय खायचा दिवस आहे बाबा. नंतर 4-5 वाजले, सर्व घरातले काम आवरले आणि आम्ही निघालो होतो बाहेर. तर बघा मी काय म्हणते, काय मला क्लचर घेऊन द्यायचे. जत्रेला जाण्याआधीच घरी डील केली बाबा, लय मोठे क्लचर घेऊन देणार म्हणून. निघालो तर आम्ही पुढे. तर आई सर्वजण आधीच पुढे गेले होते, मी पुढं आई मागं. सर्वात प्रथम गेले मी 10वाल्या सेलमध्ये. खूप सारे क्लचर घेतले आणि दुर्वाचं तर काय इकडे गाणे लावलेले होते मंदिरामध्ये. नुसतं राडामध्ये नाचायचं काम चालू होतं आणि एवढी मोठी आमची गँग होती आणि सगळ्यात मागे आम्ही दोघं मस्तपैकी चालत होतो. कुठं काय घ्यायचे. पण हे काय आणखीन मला काय घेऊन देत नव्हते. तेवढे क्लचर घेऊन दिले होते खूप सारे, आणखीन खूप सारे घ्यायचे होते. नंतर सर्वांनी ज्यूस वगैरे पेला, खूप सारी खेळणी वगैरे घेतली आणि घरी आलो. क्लचरचा व्हिडिओ मात्र यात नाही आहे. आज रविवार असल्यामुळे बाजार पण आणला होता. मग तेव्हा आल्या भरून घेतला आणि नुरवाला तर काही खेळणी आणखीन फोडलीसुद्धा नव्हती. बॅट बॉल आणला होता, रिंगचं आणलं होतं, खूप साऱ्या खेळण्या आणल्या होत्या. 2-3 तर पलीकडच्याच घरात होत्या. उपवासाला शाबू आणि भगर तर सर्वच खातात, पण आम्ही रताळे उकडण्याचं काम चालू होतं आणि शाबूसुद्धा केला होता. तर इकडं दुर्वाचं काय खेळणी खेळायचं काम चालू असते बघा, असं खालीवरी करायचं काम झालं. चला तेवढ्यात नातानी काय तरी कामात तरी गुतल मुलगी नाही का. तर सोडलं की नुसतं तिच्या मागेच पळावं लागते. चला असा होता आजचा दिवस.